नमस्कार. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 म्हणजे दी प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट 2006-7 या कायद्यानुसार आज मी पेपर उघडला असता 2 केसेस दाखल झाल्याचे बातम्यामध्ये पाहिलं. मन सुन्न झालं आणि त्यानंतर दिवसभर जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही विचार ऐकले. त्यांचा शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी अशा पुस्तकाचा जिक्र केलेला व्हिडिओ ऐकले. त्यामुळे कोणीतरी पुढे व्हावं लागतं हे माझ्या लक्षात आलं. आणि माझी तर सैनिक समाज पार्टी आहे, राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून, आणि मी वकील असल्यामुळं मला बेटर माहीत आहे व्हॉट इज कायद्याच्या तरतुदीमध्ये लूपहोल काय आहेत. 1955 साली हिंदू विवाह कायदा आला. त्याच्या सेक्शन 5 मध्ये मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष निर्धारित केले. त्याआधी सर्व विवाह हे रूढी परंपरेने होत होते आणि त्यानंतर हा जो कायदा आला हिंदू विवाह कायदा, त्याच्यामध्ये सिव्हिल तरतूद केली होती. सिव्हिल कायद्यामध्ये जास्त मोठी तरतूद नसते, पनिशेबल शिक्षा नसते, क्रिमिनल इंटेन्शन नसतं. मग जे आधी 55च्या आधी जे लग्न होत होते त्याच्यामध्ये आईवडिलांना मुलीच्या लग्नाची चिंता काळजी असते. निसर्गाने दिलेल्या शारीरिक जडणघडणीनुसार मुलगी वयात आल्यानंतर आई वडील, नातेवाईक, मामा, काका, आजा, आजी हे मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागतात. मुलगी वयात आली म्हणून एकमेकाच्या नातेवाईकामध्ये, सगळे सोयऱ्यामध्ये सर शोधत होते. मग 55च्या कायद्यामध्ये आल्याबरोबर हळूहळू त्याच्यामध्ये थोडासा फरक होत गेला. कारण मुलीचं वय जरी कायद्याने 18 ठरवलं तोपर्यंत थांबत होते लोक, आणि तोपर्यंत शिक्षण, पायावर उभं राहणं वगैरे वगैरे ह्या गोष्टी होत होत्या. आता त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने 2006 मध्ये त्याला क्रिमिनल केसेसमध्ये बसवलं, जेणेकरून अशा घटना या आईवडिलांना, पीडित आईवडिलांना, त्या नवदाम्पत्याला जेलची हवा भोगावं लागणार आहे. क्रिमिनल केसमध्ये म्हणजे परत कोर्टात केस, जामीन, हेलपाटे, आर्थिक, मानसिक छळ वगैरे वगैरे सर्वांना तोंड द्यावा लागणार आहे. मग माझ्या असं लक्षात आलं की जर ह्या कायद्याला विरोध केला सामाजिक दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून, तर योग्य होईल. कारण मुलीचं लग्न जमवणं याच्यामध्ये कोणताही क्रिमिनल इंटेन्शन नसतं, मेन्स रिया नसतो. मग तो क्रिमिनलमध्ये का, हा एक प्रश्न आहे. आणि त्याची उकल करण्यासाठी मी समाजाला जागृत केलं आहे, समाजाला आव्हान केलं आहे, पीडित आईवडिलांना आव्हान केलं आहे, समाजातील सुज्ञ नागरिकांना आव्हान केलं आहे की बाबांनो, ह्या सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आपण ह्या कायद्याला विरोध करू. कारण हा कायदा मॅनमेड आहे. जरी तो विधानसभेत, संसदेत बनवला गेला असला तरी तो मानवाने बनवला आहे. आमदार, खासदार, मंत्री कोण असतील ते मानव असतात. आणि निसर्गाची निर्मिती, जडणघडण ही परमेश्वराने बनवली आहे. नैसर्गिक जडणघडण असते तिला, दॅट इज गॉड मेड आहे. गॉड मेड ॲक्टला मॅन मेड ॲक्ट चॅलेंज देऊ शकत नाही. आता जनता ही गरीब आहे, जनता ही गरजू आहे, घाबरट आहे. त्यामुळे जनतेला पोलिसासमोर हात जोडावं लागतात, केस दाखल होते. आता ह्या केसमध्ये जे आम्ही पाहिलं, सोनेला एक केस दाखल झाली, एक दवाखान्यात मुलगी गेली, तिथं त्या डॉक्टरनी पोलिसाला फोन केला वगैरे वगैरे. अरे पण त्या मुलीचं लग्न झालं, तिचं शारीरिक वय संज्ञान झाल्यानंतर जे शारीरिक वय होतं
त्याची शहानिशा आईवडिलांनी केलेली असते. सरकारपेक्षा आईवडिलांना मुलीच्या भविष्याची, संसाराची जास्त काळजी असते. सरकारमध्ये दंडा चालायची गरज नाही, ह्या भावनेचा विषय आहे. त्यामुळे सरकारने जो हा कायदा आणला याला सैनिक समाज पार्टीतर्फे विरोध करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यामुळे आम समाजातील सुज्ञ नागरिकांनी या कायद्याचं नोशन समजून घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या या आंदोलनामध्ये सामील व्हावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.